नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2020च्या खरीप पीक विमा संदर्भात सर्वात मोठी अपडेट आपल्यासाठी मी आणलेली आहे। 2020चा खरीप पीक विमा पडण्यास सुरुवात झालेली आहे किंवा येत्या 8 दिवसांमध्ये 2020च्या खरीप पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हे 2020 ही साल आले कुठून? म्हणजे 2021, 2022, 2023, 2024 म्हणजे बहुतांश वर्षाचा पीक विमा हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। परंतु 2020 खरीप हीच वर्ष का राहिली? तर शेतकरी मित्रांनो, 2020ला झालेल्या नुकसानीची तक्रारी बहुतांश शेतकऱ्यांनी केल्या होत्या आणि हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट होते। आता न्यायालयाने निकाल दिलेला आहे की शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा म्हणजे पीक विमा त्यांच्या व्याजासहित परतावा करण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिलेले आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, ही जी वाटप होणार आहे ही फक्त सध्या तरी धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर याच जिल्ह्यांना होणार आहे। म्हणजे कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार फक्त या 4-5 जिल्ह्यांनाच 2020ची खरीप पीक विमा रक्कम वितरित होणार आहे। तत्पूर्वी अजून कोणत्याही दुसऱ्या जिल्ह्यांची यादी किंवा अपडेट समोर आलेली नाही। तर आपल्याला अपडेट समोर आल्याच्या नंतर या व्हिडिओच्या माध्यमातून, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येईल। त्यामुळे या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे। बहुतांश यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सांगितलं असेल 8 दिवसामध्ये विमा पडणार आहे, परंतु पडणार आहे शेतकरी मित्रांनो फक्त सांगितलेल्या या जिल्ह्यांमध्येच, म्हणजे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर या जिल्ह्यांसाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत। बाकीच्या जिल्ह्यांसाठी अद्यापर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही। अपडेट आल्याच्या नंतर लगेच आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला अपडेट देण्यात येईल। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे।